मला कोणाशी भांडायला आवडत नाही, मग माझे प्रॉब्लेम कसे सुटणार? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. मला भांडायला आवडत नाही, मग माझे प्रश्न कसे सुटणार? भांडण न करता प्रॉब्लेम कसे सोडवायचे? शांत स्वभावाच्या लोकांनी स्वतःचे मत कसे मांडावे? असर्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय आणि कसे वापरावे? नेहमी गप्प बसल्याने नात्यांवर काय परिणाम होतो? भांडणाची भीती का वाटते आणि ती कशी कमी करावी? मनातल्या गोष्टी न बोलल्याचे मानसिक परिणाम. स्वतःच्या भावना स्पष्टपणे कशा व्यक्त कराव्यात? वाद न करता ठामपणे बोलण्याची कला. लोकांना न दुखावता स्वतःचा प्रॉब्लेम कसा सांगावा? या आणि अशाच निरनिराळ्या प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. मला कोणाशी भांडायला आवडत नाही हे वाक्य अनेक लोकांच्या मनात खोलवर बसलेलं असतं. आपल्याला शांतता हवी असते, नातेसंबंध टिकवायचे असतात, वाद टाळायचे असतात. पण प्रश्न असा पडतो की जर आपण भांडण टाळत राहिलो तर आपले प्रश्न कसे सुटणार? मनातल्या गोष्टी दाबून ठेवून खरोखर शांतता मिळते का, की फक्त वरवरची शांतता निर्माण होते? मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक माणसाची एक वेगळी संवाद शैली असते. काही लोक आक्रमक असतात, काही बचावात्मक असतात आणि काही लोक टाळाटाळ करणारे असतात. ज्यांना भांडण आवडत नाही ते बहुतेक वेळा टाळाटाळ करणाऱ्या गटात येतात. त्यांना वादाची भीती वाटते. त्यांना वाटतं की जर आपण बोललो तर समोरचा दुखावेल, नातं बिघडेल किंवा परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे ते शांत राहणं पसंत करतात. पण संशोधन असं दाखवतं की भावना सतत दाबून ठेवल्या तर त्या आतमध्ये साचत जातात. कालांतराने या साचलेल्या भावना तणाव, चिडचिड, नाराजी किंवा नैराश्याच्या रूपात बाहेर येऊ शकतात. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये तुमच्यावर वारंवार जास्त काम टाकलं जातंय. तुम्हाला ते अन्यायकारक वाटतं, पण तुम्ही काही बोलत नाही. सुरुवातीला तुम्हाला वाटतं की शांत राहणं योग्य आहे. पण काही दिवसांनी तुम्ही थकायला लागता, चिडचिड वाढते आणि कदाचित एखाद्या छोट्या गोष्टीवर तुम्ही अचानक उद्रेक करता. त्यावेळी प्रश्न फक्त त्या छोट्या गोष्टीचा नसतो, तर साचलेल्या भावनांचा असतो. घरातही असंच होतं. समजा पती किंवा पत्नी सतत एखादी गोष्ट विसरतात आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो. पण भांडण नको म्हणून तुम्ही शांत राहता. काही महिन्यांनी तुमच्यात अंतर वाढू लागतं. तुम्ही बोलणं कमी करता, मनातली नाराजी वाढत जाते. बाहेरून शांतता दिसते पण आतून नातं कमजोर होतं. मानसशास्त्रात याला पॅसिव्ह अवॉइडन्स म्हणतात. म्हणजे उघड वाद नाही पण आतल्या आत दुरावा. भांडण नको असणं चुकीचं नाही. खरं तर भांडण म्हणजे ओरडणं, अपमान करणं किंवा रागाने वागणं असं आपण समजतो. पण मतभेद व्यक्त करणं आणि भांडण करणं यात फरक आहे. मतभेद सांगणं म्हणजे स्वतःच्या भावना स्पष्टपणे मांडणं. हे आक्रमक नसतं तर ठाम असतं. मानसशास्त्रात याला असर्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतात. यात आपण समोरच्याचा आदर ठेवून स्वतःचं म्हणणं सांगतो. दैनंदिन जीवनात याचं सोपं उदाहरण बघूया. तुमचा मित्र नेहमी उशिरा येतो, तुम्हाला त्रास होतो, पण तुम्ही काही बोलत नाही. एक दिवस तुम्ही अचानक त्याच्यावर रागावता, तो गोंधळतो, कारण त्याला कधीच कळलं नव्हतं की तुम्हाला एवढा त्रास होतोय. जर सुरुवातीलाच तुम्ही शांतपणे सांगितलं असतं की मला वेळेचं महत्त्व आहे आणि उशीर झाला की मला वाईट वाटतं, तर कदाचित तो सुधारला असता. इथे भांडण्याची गरज नव्हती, फक्त स्पष्ट बोलण्याची गरज होती. बऱ्याचदा भांडण टाळणाऱ्या लोकांच्या मनात नाकारले जाण्याची भीती असते. लहानपणी जर मत व्यक्त केल्यावर आपल्याला ओरडा मिळाला असेल किंवा आपलं मत कमी लेखलं गेलं असेल, तर मोठेपणी आपण शांत राहायला शिकतो. आपल्याला वाटतं की सुरक्षित राहण्यासाठी गप्प बसणं चांगलं, पण दीर्घकालीन दृष्टीने हे स्वतःलाच नुकसान करणारं ठरतं. संशोधन असंही सांगतं की जे लोक स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करतात त्यांच्यात आत्मविश्वास जास्त असतो आणि त्यांचे संबंध अधिक आरोग्यदायी असतात. कारण स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतात. जेव्हा आपण बोलत नाही तेव्हा समोरचा आपल्या मनात काय चाललं आहे हे ओळखू शकत नाही. आपण गृहीत धरतो की त्यांना समजेल, पण बहुतेक वेळा तसं होत नाही. मग प्रश्न असा की भांडण न करता प्रॉब्लेम कसे सोडवायचे? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भावना स्वतः मान्य करणं. मला त्रास होतोय हे स्वतःला सांगणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे योग्य वेळ निवडणं. रागाच्या भरात न बोलता शांतपणे बोलणं. तिसरी गोष्ट म्हणजे आरोप न करता अनुभव सांगणं. तू नेहमी असं करतोस असं म्हणण्याऐवजी जेव्हा असं होतं तेव्हा मला असं वाटतं असं सांगणं अधिक प्रभावी असतं. उदाहरणार्थ, जर घरात कोणी तुमच्या मताला सतत महत्त्व देत नसेल, तर तुम्ही असं म्हणू शकता की मला निर्णय घेताना सहभागी व्हायला आवडेल, कारण मला माझं मत महत्त्वाचं वाटतं. हे भांडण नाही तर स्वतःची गरज स्पष्ट करणं आहे. कधी-कधी आपल्याला वाटतं की शांत राहणं म्हणजे चांगुलपणा. पण प्रत्येक वेळी शांत राहणं म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणं असू शकतं. जसं शरीरात वेदना होत असताना आपण डॉक्टरकडे जातो, तसं मनात वेदना होत असताना त्या व्यक्त करणं गरजेचं असतं. नाहीतर ती वेदना वाढत जाते. शेवटी हे लक्षात ठेवायला हवं की मतभेद हे नात्याचा शेवट नसतात. उलट योग्य पद्धतीने हाताळलेले मतभेद नातं अधिक मजबूत करतात.
कारण त्यातून एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. भांडण टाळणं चांगलं, पण समस्या टाळणं योग्य नाही. शांतपणे, स्पष्टपणे आणि आदराने बोलणं हीच मधली योग्य वाट आहे. तुम्हाला भांडायला आवडत नाही हे तुमचं संवेदनशील आणि शांत स्वभावाचं लक्षण असू शकतं. पण त्याचबरोबर स्वतःच्या गरजा आणि भावना व्यक्त करणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही भांडण न करता ठामपणे बोलायला शिकता, तेव्हा प्रॉब्लेम सुटतात आणि नातीही टिकून राहतात. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.